गणेश नाईक आहे, त्यांची ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ झालेली आहे. तर काय सांगाल, काय ही धावपळ होती, नेमकी काय होतं? सकाळी आम्हाला पत्रिका दिली, त्याच्यामध्ये सेंट मेरी मध्ये आमचं मतदान आहे सांगितलं गेलं. सेंट मेरी मध्ये मतदान करायला आलो तिथे खोलीच नव्हती तिथे. मग परत आम्ही गेलो सीबीएसई स्कूल मध्ये, तिथे रूम होती पण मतदारांचं तुमचं नाव नव्हतं. आता परत आम्ही आलो सेंट मेरी मध्ये, आता ती खोलीत सापडली आणि एवढ्या 40 गुंठेमध्ये आणि ते मतदान करून आता निघाले. सर, मंत्र्यांच्या बाबतीत असं होतं तर सामान्य नागरिकांचं सर्वसामान्य माणूस कन्फ्युज होणार. आणि म्हणून माझं मतदारांना आव्हान आहे, जरी असं निवडणूक यंत्रणेचा घोल असला तरी तुमची योग्य केंद्र शोधा आणि मतदान करा, निर्भयतेने करा. सर, काल बॅगा भेटलेल्या आहेत. बॅगा सापडले तुम्ही सांगता, मी काय बघितलेल्या नाहीत, पण बॅगा भेटल्या असतील तर कोणी आणल्यात, का आणल्यात, त्याची निवडणूक यंत्रणेने योग्य ती चौकशी करायला पाहिजे. लास्ट मतदारांना काय आव्हान करा? मतदारांनी निर्भयतेने मतदान करावं, लोकशाहीचा जागर हा जास्त जागता ठेवावा. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की मतदारांनी निर्भीड मतदान करावं, लोकशाहीचा जागर हा जागृत ठेवावा, असं आव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत गोडेकरसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.